हातातून निसटलं ते. हातावर वारा गेला का? रोज नवीन नवीन उद्योग करून ठेवती. जीव नाही तुझ्या हाताला. आई बापाने हेच शिकवलं तुला. रोज काय केलं? आज नाही निसटलं तर लगेच बडबड चालू केली. तुला जर काय सांगायला गेलं ना तर तुझं नेहमीच हे. नेहमीच बांधायला उठती. आशा, अगं ये आशा. तेवढं ज्वारीचं दळण करून ठेव. मी येते जरा दुकानातून जाऊन. काय झालं काय? रोज नवीन उद्योग करते तुझी बायको. विचार करा तिलाच. अगं काय झालं? सांगशील आता काय झालंय? दररोजच झालंय हे. दूध सांडलं तरी बडबड आणि जेवण केलं तरी बडबड. मी तर राहू की नको? अगं ते विषय सोडून हॅलो अण्णा. हा मी बरी आहे. तुम्ही कसे आहेत? आई कशी आहे? काय? अण्णा मी ठेवते फोन. हो हो मी नंतर करते फोन. ठेवते. का हो? तुम्ही मला सांगितलं नाही रमेश आजारी आहे म्हणून? अगं तसं काय बोलले नाही यांना. आता अण्णांनी मला सांगितलं. आता त्याला भेटायला जावं लागेल. ठीक आहे जाऊ द्या जा. परवा परत मागे शेतातले काम पडले. असे अचानक का? फोन केला असता रमेश आला असता तुला न्यायला. काय झालं बाई? काय सांगू अण्णा, लय सासूरवास करतात ते. जेवण सुद्धा नीट करू देत नाही. थोडं जरी काही झालं तर फक्त आई बाप करत राहतात. बरं आली आता, राहा 4 दिवस. घे आवरून, मी चहा ठेवते. अक्का किती वेळ झाली घास का पिती? मग मी एकटी काय करू? बाळ्याची बायको तिकडे जाऊन बसली. 15 दिवस झालंय. अक्का उद्या संतोषला पाठवू. हा पाठव मी मेल्याव. आणि रात दोघात बिबला बिबली आली तर बरं आहे. काय बाई, किती दिवस राहायचं महाराला? भाऊ आजारी होता ना म्हणून आले. कधी आले? आत्ताच. किती झाले? अक्काला एकटीलाच लय काम पडतंय. चला घरला. जा पोरी जा. जाणार की नाही? जावं तर लागणारच ना. माझ्या 5वीला पुजलंय ना.
येतो मामी. फोन कर ग पोहोचल्यावर. अगो बाई साडे इथंच विसरली वाटतं. कर काय झालं? अरे दादा, गावच्या विषयी झालो की वहिनीच्या अंगात आलं. देवा नावाची गरज न करा. मर्याईच्या नावानं चांग भलं. सांग बोले. त्यामुळे तिला परत घरला नेऊन सोडलं. तिच्या घरचे म्हटले 2-3 दिवस राहू दे तिला. काय नाही नाटकं करीत असेल ती. अरे नाही दादा, खरंच अंगात वारं शिरले तिच्या. बरं बघतो. अक्का, मी देवगावला जाऊन येतो का? अरे पण थांबायला काय हरकत आहे? नाही बघून येतो काय भानगड आहे ती. 2-3 दिवस वाट बघ. असं गाईत नको निर्णय घेऊ. नाही बघून येतो काय. बरं जाऊ बापू, शेतातले कामं सारे उरकले ना अजून? उरकत आलेत मामा. एकटे किती करणार? कशी आकाश तब्येत? बरी आहे. शेतातले कामं चालू आहेत. 3 जण करीत होतो मी काम. म्हटलं हिला घेऊन जावा. बरं आता करा सुरुवात. मी बोलतो अक्काशी. काय दिवस एकत्र राहू, मोबाईल येऊ. तुम्ही नुसतंच बोलता, करत तर काहीच नाही. बरं झोप आता. सकाळी लवकर जायचं. मामा, काल मी एका महाराजाकडे गेलतो. महाराजांनी सांगितलं तिच्या अंगात जर आलं तर तिच्या भोवती एक रिंगण करायचं, तिला हळदी कुकू व्हायचं आणि एक मंत्र म्हणायचा. जोपर्यंत तिच्या अंगातलं देव बाहेर निघत नाही तोपर्यंत तिला मारत राहायचं. कारण जर तिला मारलं त्याच्यात तिला लागणार नाही, तिच्या अंगात जो देव आहे ना त्याला लागत. आम्ही सुद्धा नाही का काल एका देवलाशीकडे गेलतो. देवलाशांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी आम्हाला उद्या बोलावले. नाही मामा, तिला मी घेऊनच जातो.